नमस्कार माझ्या बालमित्रांनो, स्टीम लॅबमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एक नवीन DIY किट शिकणार आहोत ज्याचं नाव आहे सिरीज अँड पॅरलल सर्किट। तर सिरीज अँड पॅरलल सर्किट काय असतं ते आपण जाणून घेऊया। तर सिरीज सर्किट मध्ये काय असतं पहिले आपण थोडंसं माहिती घेऊया। तर सिरीज सर्किट मध्ये काय असतं, जसं आपण बघा सोनसाखळी हा गेम खेळतो, त्याच्यामध्ये कसे सगळेजण एकमेकांचा हात धरून मोठी अशी साखळी बनवतात। सेम तसंच एका पाठोपाठ एक जे कनेक्शन असतात त्यांना बोलतो आपण सिरीज सर्किट। तर सिरीज सर्किट मध्ये बघा आता इथे डायग्राम मध्ये बघा बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय। तो पॉझिटिव्ह सप्लाय पहिले एका लाईटच्या पॉझिटिव्ह सप्लायला गेलाय, बरोबर। मग त्याच्यानंतर जो निगेटिव्ह सप्लाय आहे, हा लाईट कडून जो निगेटिव्ह सप्लाय आलाय तो दुसऱ्या लाईटच्या पॉझिटिव्ह सप्लायला गेलाय। तसाच या दुसऱ्या लाईटचा निगेटिव्ह सप्लाय हा बॅटरीच्या निगेटिव्ह सप्लायला गेलाय। इथे आपलं सर्किट पूर्ण झालंय, म्हणजेच आपलं परिपथ पूर्ण झालाय। तर आता काय होणार, जेव्हा बॅटरी कडून सप्लाय येणार तेव्हा या लाईट चालू होणार, हा इथे थोडासा करंट त्याच्याकडे घेणार, त्याच्यानंतर त्याच्याकडून जो करंट उरेल तो करंट हा पुढे सप्लाय करणार। मग याच्यामध्ये जर एखादी वायर कोणती ब्रेक झाली, कट झाली, तर त्या दरम्यान काय होणार, आपलं सर्किट कंप्लीट होणार का नाही। तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हे दोन्ही लाईट बंद होणार। हे असतं सिरीज सर्किट। आपण पहिले प्रॅक्टिकल करून घेऊया। तर आपल्याला प्रॅक्टिकल करण्यासाठी आता हे साहित्य लागणार आहे। साहित्यासाठी बघा 2 बल्ब LED, एक बॅटरी, एक बॅटरी कॅप, ठीक आहे। तर आता ही LED बघा, तर LED ची एक साइड आहे, ही निळ्या रंगाची जी वायर आहे ती आहे पॉझिटिव्ह आणि दुसरी जी ब्लॅक कलरची वायर आहे ती आहे निगेटिव्ह। तर ह्या निळ्या रंगाच्या वायरच्या ऐवजी कधी कधी लाल रंगाची वायर सुद्धा असते, ठीक आहे। तर आता ह्याचे कनेक्शन आपण कसे करणार आहे, जसं मी मगाशी डायग्राममध्ये दाखवलं, तर या पॉझिटिव्ह सप्लायकडून पॉझिटिव्हला आपण बॅटरीची पॉझिटिव्ह कनेक्ट करणार आहे आणि ही निगेटिव्ह वायर दुसऱ्या LEDच्या पॉझिटिव्ह वायरशी कनेक्ट करणार आहे। तर हे कनेक्ट झालेले आपण ह्या ट्विटीच्या डोळ्यांमध्ये आपण ते LED लावूया। ठीक आहे। तर आता तुम्ही पाहू शकतात, मी बॅटरीची लाल वायर पॉझिटिव्ह आहे आणि ब्लॅक वायर निगेटिव्ह आहे। तर इथे ही निळी वायर या निळ्या वायरशी मी कनेक्ट करत आहे, जे बॅटरीसोबत कनेक्ट होणार आहे। तसेच दुसऱ्या साईडला ब्लॅक वायर कनेक्ट करत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, जसं आपलं विद्युत परिपथ पूर्ण होत आहे तर आपल्या LED ग्लो होत आहे। तुम्ही जसं मगाशी डायग्राममध्ये दाखवलं की जर सर्किटमध्ये एखादं कनेक्शन तुटलं किंवा काही झालं तर आपले सगळे लाईट बंद होणार। तर तुम्ही आता बघू शकता, समजा हे 2 लाईटमधलं कनेक्शन आहे, ते मी आता तोडतो। तर बघू शकतात आपले दोन्ही पण LED बंद झाले। तर हा सिरीज कनेक्शनचा एक तोटा आहे जो पॅरलल सर्किटमध्ये होत नाही। आता आपण पॅरलल सर्किटची जोडणी करून बघूया। तर हे आहे पॅरलल सर्किट। पॅरलल सर्किटचे कनेक्शन कसे असतात बघा, दोन्ही पण LEDचे पॉझिटिव्ह एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि दोन्ही पण LEDचे निगेटिव्ह लाईन्स एकमेकांशी कनेक्टेड असतात। जसं आपण सिरीज मध्ये बघितलं होतं, तर सिरीज मध्ये एका पाठोपाठ एक म्हणजे साखळी टाइप मध्ये कनेक्शन होतं, त्याच्यामध्ये समांतर कनेक्शन आहे। तर समांतर कनेक्शनचा फायदा काय आहे,
तर बघा, तर ह्याच्यामध्ये जसं सिरीजमध्ये एखादं कनेक्शन आपलं तुटलं तर काय होतं, पूर्ण सर्किट बंद होतं. पण समांतर कनेक्शन मध्ये काय होतं, जर आपलं समजा एखादं कनेक्शन तुटले तर काय होणार, आपलं हे खालचं जे सर्किट आहे, खालचं जे परिपथ आहे, एक परिपथ आपला ऑन राहणार पण दुसरं परिपथ ऑफ होणार, कारण ह्याचं कनेक्शन तुटलेलं आहे पण दुसरं कनेक्शन कंप्लीट आहे. तर हा आहे आपला पॅरेलल सर्किटचा फायदा. आपल्या घरात सुद्धा पॅरेलल कनेक्शन असतात. जर आपल्या घरात सिरीज कनेक्शन असतं तर एकच बटन दाबलं असतं तर पूर्ण आपल्या घराचे लाईट चालू झाले असते, किंवा जर काही एखादे कनेक्शन खराब झालं असतं तर पूर्ण घराचे लाईट बंद पडल्या असतात. ठीक आहे, तर आपण आता पॅरेलल कनेक्शन, पॅरेलल सर्किटचं प्रॅक्टिकल करून बघूया. तर आता पॅरेलल कनेक्शन करण्यासाठी आपण काय करणार आहोत, दोन्ही एलईडीचे पॉझिटिव्ह म्हणजे ह्या दोन्ही निळ्या वायर आपण एकमेकांशी कनेक्ट करणार आहोत व बॅटरीच्या पॉझिटिव्ह वायरशी कनेक्ट करणार आहोत. तसंच दोन्ही एलईडीच्या निगेटिव्ह वायर म्हणजेच काळे वायर ते आपण एकमेकांशी कनेक्ट करणार आहोत व बॅटरीच्या निगेटिव्ह वायरशी कनेक्ट करणार आहोत. असे केले असता आपण बघू शकतात मगाच्या सिरीज सर्किटपेक्षा आत्ताचे लाईट जे पेटले आहेत ते प्रखर आहेत. ह्याचा अर्थ असा आहे की दोघांमध्ये समान करंट पास होतोय, म्हणून आपले लाईट प्रखर पेटले आहे. तर आता तुम्ही बघू शकतात, समजा मी एखाद्या एलईडीचं एक कनेक्शन ब्रेक करतो, जसं आपण मगाशी सिरीजमध्ये कट केलं होतं. आता इथे काय झाले, एक लाईट बंद पडला पण दुसरा लाईट चालू आहे. हा आपला पॅरेलल सर्किटचा फायदा असतो, हे पॅरेलल जोडणीचा फायदा असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सिरीज सर्किट व पॅरेलल सर्किट दोघांमध्ये फरक काय आहे व दोघांचे फायदे तोटे काय आहे हे आपण आजच्या या DIY मध्ये शिकलो. धन्यवाद.